श्री नवनाथ कथासार अध्याय 8 श्री रामचंद्रांचे दर्शन सूर्याबरोबर युद्ध। ह्या अध्यायाचे नित्य वाचन केले असता बऱ्याच दिवसात न भेटलेली मंडळी घरी येऊन भेटतील व त्यामुळे त्यांच्याविषयी चिंता दूर होईल। अध्यायाला सुरुवात होते। मच्छिंद्रनाथ यात्रा करीत द्वारकेला गेला। तेथे गोमती नदीवर स्नान करून कृष्णाचे दर्शन घेतले व तेथून तो अयोध्येस आला। तेथे शरयू नदीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी देवळात निघाला। त्यावेळी अयोध्येमध्ये पाशुपत नावाचा राजा राज्य करीत होता। तो श्री रामचंद्रांचा वंशज होता। तो आपल्या सैन्यासह श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्यास देवळात आला होता। राजा देवळात पूजेला गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी होती। परंतु त्या गर्दीतूनही मच्छिंद्रनाथांची स्वारी श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली। पण तो जेमतेम देवळाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला नसेल तो द्वारपालांनी त्याला अडवले। द्वारपाल मच्छिंद्रनाथाशी उद्धटपणे बोलू लागले। त्यांनी त्याला मतिमंदा, मूर्खा इत्यादी शब्दांनी बोलून त्याची मर्यादा ठेवली नाही। शेवटी हात धरून मच्छिंद्रनाथाला त्यांनी मागे लोटले। हा झालेला अपमान पाहून मच्छिंद्रनाथास अतिशय संताप आला होता, पण तो त्यांनी संयमाने आवरला। सेवकाबरोबर भांडण करणे योग्य नाही या विचाराने तो गप्प बसला। राजाला शिक्षा करण्याचा विचार त्याच्या मनात आला। त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र मंत्र म्हटला आणि रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेवले। राजाने देवाची पूजा करून हात जोडून साष्टांग नमस्कार घातला तेव्हा राजाचे कपाळ भूमीवर टेकले आहे अशी संधी साधून मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्राने मंतरलेले भस्म राजावर फेकले। त्यामुळे राजाला जमिनीवरून उठता येईना, तो जमिनीलाच चिटकून राहिला। पुष्कळ प्रयत्न केले पण ते सर्व वाया गेले। मग राजाने प्रधानास बोलवून हा प्रकार सांगितला। मंत्री मोठा हुशार होता, तो लगेच बाहेर आला व कोणाचा तंटाबखेडा झाला आहे की काय याची चौकशी केली। तो मनात म्हणाला की नगरात कोणी यती आला असावा आणि राजदूताने त्याचा छळ केला असावा, म्हणूनच हा प्रसंग घडला। देवळाच्या द्वाराशी येताच त्याला सर्व माहिती मिळाली। त्याने नाथास शोधून काढले व तो त्याच्या पाया पडला आणि हात जोडून म्हणाला, आता स्वामींनी कृपादान करावे। तुम्ही संत आहात, शांती भांडार आहात, तुमच्या उदारपणाला तर सीमाच नाही, म्हणून आपण क्षमा करावी। प्रधानाच्या प्रार्थनेने मच्छिंद्रनाथाचा राग शांत होऊन त्याला संतोष वाटला। विभक्त मंत्र म्हणून ते भस्म फुंकताच राजा जमिनीवर उठून बसला। राजा मुक्त झाल्याचे कळताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्याला देवळात नेले व राजाला घडलेली सर्व घटना सांगितली। हा वृत्तांत ऐकून राजा त्याच्या पाया पडला व त्याचे नाव विचारू लागला। मला मच्छिंद्रनाथ म्हणतात असे नाथाने राजाला सांगितले। मच्छिंद्रनाथाची कीर्ती राजाला आधीच माहीत होती। त्याचेच आज दर्शन होत आहे हे पाहून राजाला फार आनंद झाला। राजाने त्याचा हात धरून त्याला आपल्या स्थानाभोवती नेले व मोठ्या सन्मानाने सुवर्णाच्या सिंहासनावर बसून त्याची षोडोपचारांनी पूजा केली। स्वतः त्याच्या सेवेसाठी हात जोडून उभा राहिला। त्याच्या सेवेशिवाय राजाला काही सुचत नव्हते। राजाची ही निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथास फार समाधान वाटले। मग प्रसन्न होऊन त्याने राजाला त्याचा हेतू विचारला तेव्हा राजा म्हणाला, मी सूर्यवंशी श्री रामचंद्रांच्या घराण्यातला आहे। माझे नाव पाशुपत। माझे एकच मागणे आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो श्रीराम त्याची मला प्रत्यक्ष भेट घडवा। हे ऐकून रामाची व तुझी भेट आत्ताच करून देतो असे म्हणून राजाला घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर रणांगणात येऊन उभा राहिला। नंतर त्याने धूम्रास्त्र मंत्र म्हणून ते भस्म सूर्यावर टाकले। त्यामुळे सर्व आकाश धुराने भरून गेले। सूर्य झाकून गेला। धुरामुळे त्याचा सारथी अरुण डोळे पुसू लागला। त्याच्या तोंडात धूर गेल्याने तो कासावीस होऊ लागला। हे पाहून क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही धूम्रास्त्र विद्या सोडली आहे असे सूर्याने जाणले। मग त्याने वायुअस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला। त्यामुळे जोरदार वारा सुटला व धूर दूर झाला। नंतर मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली। त्यामुळे सूर्याचा रथ चढला। त्या क्षणी सूर्याने वज्रास्त्र सोडले। त्यामुळे पर्वतास्त्रापासून निर्माण झालेले सर्व पर्वत यांचा चूर झाला। सूर्याची ही युक्ती पाहून मच्छिंद्रनाथाने
ब्रह्मास्त्राची योजना केली तेव्हा घोड्यासकट अरुण भ्रमिष्ट झाला व वाट सोडून रथ भलतीकडे जाऊ लागला. हे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले. अग्नीवर पाणी टाकताच तो जसा नष्ट होतो किंवा शिष्याचे अज्ञान सद्गुरू जसे नाहीसे करतो त्याप्रमाणे ज्ञानास्त्राने ब्रह्मास्त्राचे निरसरण केले. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त्र सोडले. त्याचबरोबर सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला व रथ जमिनीवर उलटून आदळला. त्यामुळे सूर्यही रथाखाली पडला. सूर्याच्या तेजाने पृथ्वी जळून जाऊ लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली. त्यामुळे अतिशय जलवृष्टी होऊन पृथ्वीचा दाह शांत झाला. परंतु सूर्य खाली पडून निचेष्ट झाल्याने देव घाबरून गेले. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, अरुण, अश्विनी, कुबेर, गंधर्व वगैरे सर्व देव ताबडतोब मच्छिंद्रनाथाजवळ धावत आले. एका सूर्यासाठी हे सर्व देव पृथ्वीवर मच्छिंद्रनाथाजवळ गेले व सूर्याकडून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सर्वांना नमस्कार केला व विष्णूला उत्तर दिले, हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असूनही सूर्य त्याची बिलकुल विचारपूस करीत नाही व त्याच्याकडे डोंकूनही पाहत नाही. पाशुपत राजा सूर्याला आवडत नाही म्हणून त्याला वळणावर आणण्यासाठी मी असे केले. असे करण्यात आणखी दुसराही हेतू आहे. माझ्या साबरे मंत्रविद्येला सूर्याचे साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशात अवतरून विजयध्वज लावला त्या श्री रामचंद्राची या पाशुपत राजाला भेट व्हावी, कारण त्या राजाचा माझ्यावर पूर्ण लोभ आहे. यासाठी हे चक्रपाणी माझे हे हेतू पूर्ण करावे. हे ऐकून विष्णूने सांगितले, कल्पद्रुमाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील, परंतु प्रथम सूर्याला सावध कर. तो तुझ्या मंत्राला सर्व प्रकारे अनुकूल होईल व जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून देईल. सूर्याचे सहज नाव घेतले तरी पातक भस्म होते, मग ते मंत्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल. आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी अवतरलो आहोत याचे आम्ही वचन देतो, पण आता उशीर न करता त्याला लवकर उठव व सावध कर. वीरभद्राची युद्धप्रसंगी आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले आहे व नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी तुला वरदाने दिली आहेस. असे असताना तुला अजून आमच्याविषयी संशय का वाटतो? असे बोलून सर्व देवांनी सूर्याला दुःखापासून मुक्त करण्यासाठी मच्छिंद्राला खूप भीड घातली. मच्छिंद्रनाथाने सांगितले, पाशुपत राजाला श्री रामचंद्रांचे दर्शन घडल्याशिवाय माझ्या मनाला समाधान मिळणार नाही. हे ऐकताच श्री रामचंद्र प्रकट झाले. तेव्हा राजाला अत्यंत आनंद झाला. नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडला. रामाने त्याला कडकडून मिठी मारली. त्याचवेळी मच्छिंद्रनाथाने प्रार्थना केली, तुझे नाम श्रेष्ठ होय. साबरी विद्येच्या मंत्रयोगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू तेथे हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावेस. याबद्दल मला तू वचन दे, नाहीतर युद्धाला तयार हो. हे ऐकून रामाने सांगितले, तुला तिन्ही देवांचा वर आहे. तिन्ही देवांचा अवतार असलेला दत्तात्रय त्याचा पूर्ण वरदहस्त तुझ्या मस्तकावर आहे. शिवाय पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार तोही तुला वश आहे. मग मी तुला का मदत करणार नाही? तुला मी सर्वस्वी सहाय्य करीन. मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य पूर्ण करीन. असे रामाने त्याला वचन दिले. त्याने पुढे असेही सांगितले की आपण दोघे एकच आहोत. असे सांगून सूर्याला उठविण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथाला विनवले. त्यामुळे मच्छिंद्रनाथालाही मोठा आनंद झाला. मग मच्छिंद्रनाथाने वातास्त्र जपून मंतरलेले भस्म टाकताच सूर्य सावध झाला व त्याने सर्व देवांना जवळ बोलवले. सर्व देवांनी त्याला नमस्कार केला. नंतर हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारले व मला हात दाखवणाऱ्या प्रतापी वीरास एकदा मला दाखवा म्हणून सांगितले. सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथाला बोलवले. मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून शीतल चंद्रास्त्र मंत्रून नाथ त्याला भेटायला गेला. नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्याला त्याची माहिती विचारली असता विष्णूनेच प्रारंभापासूनची सर्व हकीकत सांगितली. तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथास साबरी विद्येत सहाय्य असल्याबद्दलचे वचन दिले. मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घातले. आपला वंशज पाहून सूर्याला आनंद वाटला. मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव स्वस्थानी गेले. मच्छिंद्रनाथानेही राजाचा निरोप घेतला व रामाचे दर्शन घेऊन तो पुढे तीर्थयात्रेस गेला. श्री नवनाथ कथासार अध्याय 8 समाप्त होत आहे.